नाशिक जिल्ह्यातील येवला शहरात रामनवमीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला। शहरातील ऐतिहासिक आणि जागृत देवस्थान असलेल्या गंगा दरवाजा येथील वनवासी श्रीराम मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही वैभवशाली परंपरा जपण्यात आली। 1800च्या दशकात सिद्ध पुरुष गेंदूबुवा रामदासी यांनी स्थापन केलेल्या मंदिरात 9 दिवसांच्या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यानिमित्त डॉक्टर प्रसाद शास्त्री कुलकर्णी यांचे प्रभू श्रीरामावर आधारित कीर्तन संपन्न झाले। तसेच ओम गुरुदेव भजनी मंडळाचे भजनांचे सादरीकरण केले। दुपारी जन्मोत्सवाच्या वेळी महिला मंडळाने पाळणा गाऊन प्रभू रामाचा जयघोष केला। इकडे बदापूर रोडवरील साईबाबा मंदिरात सचिन शिंदे यांच्या हस्ते आरती करण्यात आली। काळामारुती येथे काळाराम मंदिर येथे राम जन्मोत्सव मोठा उत्साहात साजरा करण्यात आला। आझाद चौकातील 400 वर्ष जुन्या श्रीमंत बंडाराम मंदिरात सियावर प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामनवमी जन्मोत्सवानिमित्त सर्व देशवासियांना राम जन्मोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। श्रीमंत बंडाराम मंदिर येवले शहर या मंदिराचे मुख्य पुजारी मी हेमंत भारद्वाज या ठिकाणी या येवले शहरामध्ये 400 वर्ष पुरातन असणारे हे श्रीमंत बंडाराम मंदिर, या मंदिरामध्ये वर्ष प्रतिपदेपासून ते रामनवमी उत्सव हा साजरा केला जातो। यामध्ये विविध प्रकारचे रामरक्षा महिलांचं या ठिकाणी पठण असतं। भगिनींचं माता भगिनी या ठिकाणी 9 दिवस येऊन रामरक्षा पठण करतात। त्याचबरोबर विविध उपक्रम या ठिकाणी साजरे होतात। हे होत असताना ह्या मंदिराचं अत्यंत एक मोठं वैशिष्ट्य आहे। जसं अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांना रामलल्ला म्हणतात, नाशिकमध्ये प्रभू रामचंद्रांना काळे राम असं म्हटलं जातं, तसं येवले शहरातील हे श्रीमंत बंडाराम मंदिर या ठिकाणी आहे। हे अत्यंत जागृत देवस्थान आहे। 400 वर्ष पुरातन आहे। 2017 साला या ठिकाणी जीर्णोद्धार झालेला आहे आणि गेले 400 वर्षापासून या येवले शहरातील अखिल बांधवांना प्रभू रामचंद्र विविध रूपामध्ये दृष्टांत देऊन त्यांचं संकट तारणहार करतात। ह्या तारणहार प्रभू रामचंद्रांची सर्व देशवासियांवरती, हिंदू सनातन धर्मातील सर्व रामभक्तांवरती कृपा व्हावी अशी मी प्रभू रामचंद्रांना प्रार्थना करतो। जय श्रीराम। आणि बालाजी गल्लीतील सुंदर राम मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती। ठिकठिकाणी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। संपूर्ण येवला शहर राममय झाले असून संस्थान, ट्रस्ट आणि स्थानिक मंडळांनी ही परंपरा उत्साहात जोपासली। वृत्तसंकलन सचिन वखारे, येवला। श्रीराम।
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा या येवलेकर मंडळींच्या सहकार्याने आणि सर्वांच्या श्रद्धेने दरवर्षीसारखा यावर्षी सुद्धा हा रामरायांचा उत्सव हा परम उत्साहाने आणि आनंदाने पार पडलेला आहे. पहिल्या दिवशी जर आपण पाहिलं तर संपूर्ण गावामध्ये रामरायांची मिरवणूक निघाली आणि त्यानंतर रोज कथाप्रवचन सुरू होतं. एक दिवस गिरनारचं महात्म्य सांगणारे केणे महाराज यांचं प्रवचन होतं आणि आज असलेलं रामजन्माचं कीर्तन. आणि असा हा उत्सव वर्षानुवर्ष या येवला या गावामध्ये होत आहे आणि या गावामध्ये असलेल्या प्रत्येकाचं यामध्ये असलेलं उत्तुंग सहकार्य आणि यामुळे असा हा श्रेष्ठ असा उत्सव हा दरवर्षी इकडे साजरा होतो. सर्वांना सुंदर राम मंदिरातर्फे सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम. आज भगवान श्री रामचंद्र यांचा जन्मोत्सव आहे आणि या रामनवमीच्या निमित्ताने महामृत्युंजय मंदिर या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चा करण्यात आली. भगवान श्रीराम म्हणजे फक्त काही दैवत नाही, तर तो एक विचार आहे न्यायाचा, आदर्शाचा. आणि आपल्या मानवी जीवनामध्ये प्रत्येकालाच भगवान श्री रामचंद्र यांच्या विचारधारेवर चालण्याची आवश्यकता आहे. आणि खरोखरच रामनवमीच्या निमित्ताने येथे मोठ्या भक्तिभावाने हा उत्सव या ठिकाणी साजरा करण्यात आला. सगळ्यांनी भक्तिभावाने या ठिकाणी जयघोषामध्ये रामनवमीचा जय जयकार पण करण्यात आला आणि अशा पद्धतीत या ठिकाणी आज रामनवमीचा उत्सव साजरा करण्यात आला. या मंदिरामध्ये रांगोळीचं देखील अत्यंत रेखीवपणे डेकोरेशन करण्यात आलं होतं. भगवान श्री रामचंद्रांची मूर्ती या ठिकाणी रेखाटण्यात आलेली होती. अशा पद्धतीने आज या ठिकाणी राम जन्मोत्सव साजरा करण्यात आला.